नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा। तर मंडळी, आज मी मस्त छान असा गोडाचा पदार्थ बनवते। म्हटलं चला, अचानक पाहुणे येणार होते म्हणून खीर, बासुंदी, श्रीखंड वगैरे बनवण्यापेक्षा थोडेसे गाजर शिल्लक होते म्हणून मी गाजरापासून मस्त अशी छान रवेदार खीर बनवली। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। समोर मी स्क्रीनवर सगळं साहित्य दिलेलंच आहे, तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकले, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। कढईमध्ये 1 चमचा तूप घेतले, त्यामध्ये काजू बदाम आपल्याला छान मस्त असे ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे। यामुळे काय होतं, काप करायला आपल्याला सोपं जातं। तर सुरुवातीला असेच मस्त छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि नंतर याचे काप करायचे। त्यानंतर मी अर्धी वाटी गाजर किसून घेतले। ज्या तुपामध्ये आपण काजू बदाम परतवून घेतले त्यामध्येच आता गाजराचा किस आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी त्याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। अजिबात त्यामध्ये पाणी शिल्लक ठेवायचं नाही। जोवर छान असा सुटसुटीत होत नाही तोवर तुपामध्ये याला परतवून घ्यायचं आहे। गाजराचा किस छान परतवून झाला आहे। परत यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड करते। आता एकूण आपल्याला किती चमचे तूप लागले ते शेवटी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। तर गाजराला छान मस्त घट्ट असा ऑरेंज कलर येईपर्यंत आपण याला परतवून घेतलं आहे। यानंतर मी इथं मोजून अर्धा लिटर दूध घेतलं आहे। तुमचे जेवढे मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही दुधाचं किंवा इतर साहित्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता। तर दुधाचं आणि हे गाजराचं जे मिश्रण आहे ते कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाही तर गाजर तळाला जातं आणि त्याचे असे बारीक बारीक गोळे तयार होतात। आता त्यानंतर मी 1 चमचा मोठा चमचा भरून तांदूळ भिजत घातले होते 1 तासभर। तांदूळसुद्धा आपल्याला आता मिक्सरला छान असे रवेदार दळून घ्यायचे, जास्त बारीक नाही दळायचं, नाहीतर एकदम बेसन होतं तशी तुमची खीर होईल। तसं न करता थोडेसे रवेदार दळायचे, म्हणजे खिरीला जो छान रवेदारपणा येतो तो दिसेल तुम्हाला। तर अशा पद्धतीने छान मी हे उकळून घेतले। त्यानंतर दळून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकायचे आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूप घट्टपणा आला आहे तर थोडं अर्धा कप पाणी जरी ॲड केलं यामध्ये तरी चालेल। आता कंटिन्यू याला थोडासा घट्टसरपणा येईपर्यंत ढवळत राहायचं। त्यानंतर बारीक किसून घेतलेलं खोबरं ॲड करायचं, ओलं किंवा सुकं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ॲड करू शकता। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कंटिन्यू 2 ते 3 मिनटं याला ढवळत राहायचं। त्यानंतर जे बाकीचे साहित्य आपण यामध्ये ॲड करणार आहे त्यासाठी मी घेतले 1 चमचाभर वेलची पावडर, चवीप्रमाणे साखर घेतली, अगदी छोटी वाटी भरून मी साखर घेतली। आता तुम्हाला गोड कमी जास्त कसं हवं तसं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर चारोळी आणि मनुके घेतलेत, आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता छान याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। आता हळूहळू याला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे। काजू बदामसुद्धा मी बारीक करून आधीच टाकले, पण ते व्हिडिओ करताना माझ्याकडनं राहून गेलं शूट करायचं, तरी तुमच्या लक्षात आणून देते की सगळे ड्रायफ्रूट मी यामध्ये ॲड केलेत। आता छान मस्त असा घट्टपणा आला आहे खिरीला। आता गॅस बंद करायचा आणि मस्त अशी थंड होऊ द्यायची। खीर छान थंड झाली का तुम्ही फ्रीजला ठेवून देखील हिला सर्व करू शकता। तर मंडळी, तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतं की खीर बनवण्यासाठी फक्त आपल्याला मोजून 2 चमचे तूप लागले, पण खीर खूप छान लागते खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने आजची आपली गाजराची रवेदार अशी खीर तयार आहे। रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा।